Hello friends, I am Shunat Takte and I welcome you all to my YouTube channel Learn Up Tutorials You Grow with Skills. Please do subscribe to my YouTube channel to get all kinds of video notifications. Hello friends, myself Shunat Ashok Takte, Assistant Professor in English. I welcome you all to this video on SYBA Compulsory English Core Course CC, that is Choice Based Credit System 70/30 pattern with effective from 2020 to 2021. नमस्कार. सिलेबस पाठ्यक्रम हा SYBA वर्गाचा अनिवार्य इंग्रजी कंपल्सरी इंग्लिश त्याचा सिलेबसमधील अंतरंग म्हणजेच जे तुमचं थर्ड सेमिस्टर आहे या थर्ड सेमिस्टरमधील तुमचा अभ्यासक्रम काय असणार आहे, काय आहे याबद्दलचं हे माहितीपर व्याख्यान तयार करत आहे. चला तर मग ह्या कोर्सची जी ऑब्जेक्टिव्ज आहेत हे आपण पाहणार आहोत. तर द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस कोर्स इज to expose students to the best examples of literature in English and to contribute to their emotional quotient as well as independent thinking. बघा, म्हणजे विद्यार्थ्यांना साहित्यातील अशी उत्तमोत्तम उदाहरणं ही त्यांना द्यायची आणि त्यातून विद्यार्थी हे त्यांच्या भावनिक विकासाचं तसेच ते स्वतंत्रपणे विचार करू शकतील या गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी विकास करायचा आहे. त्यानंतर याचं दुसरं उद्दिष्ट आहे टू इन्स्टिल युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज थ्रू बेस्ट पीसेस ऑफ लिटरेचर इन इंग्लिश. बघा, आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये वैश्विक मानवी मूल्यांची रुजवणूक करायची आणि ही रुजवणूक कशाच्या माध्यमातून करायची तर उत्तमोत्तम अशा स्वरूपाचं जे साहित्य आहे दर्जात्मक साहित्य, या दर्जात्मक साहित्याद्वारे आपण विद्यार्थ्यांचं त्यातून वैश्विक मानवी मूल्याची रुजवणूक करणार आहोत. त्यानंतर द थर्ड ऑब्जेक्टिव्ह इज टू develop effective communication skills by developing ability to use right words in the right context. विद्यार्थ्यांना प्रभावीपणे देवाणघेवाण करता आली पाहिजे, आंतरक्रिया करता आली पाहिजे. तर ह्या आंतरक्रिया करण्यासाठी त्यांची जी क्षमता आहे ती क्षमता आपल्याला विकसित करायची आहे. योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य शब्दसमूहाचा वापर करता येणं ही त्यातील महत्त्वाची त्यांची क्षमता विकसित करायची आहे. त्यानंतर पुढील ज्या क्षमता आहे त्या आपण बघणार आहोत. टू एनहान्स एम्प्लॉयबिलिटी ऑफ द स्टुडंट्स बाय डेव्हलपिंग देअर बेसिक सॉफ्ट स्किल्स. बघा, तर विद्यार्थ्यामध्ये उद्योजकता विकसित होण्यासाठी त्यांना जे मूलभूत तरल कौशल्य आहे तर ह्या मूलभूत तरल कौशल्याचा विकास त्यांच्यामध्ये घडून आणायचा आहे. आणि त्याबरोबर शेवटचं उद्दिष्ट ऑब्जेक्टिव्ह याच्यामध्ये आहे टू रिवाइज अँड रिएन्फोर्स द लर्निंग ऑफ सम इम्पॉर्टंट एरियाज ऑफ ग्रॅमर फॉर बेटर लिंग्विस्टिक कॉम्पिटन्स. व्याकरणातील काही महत्त्वाचे जे टॉपिक आहेत त्यांची उजळणी याच्यातून करायची आपल्याला की ज्याद्वारे विद्यार्थ्यांना
मध्ये जे काही भाषिक कौशल्य आहे, भाषिक क्षमता आहे त्या विकसित करायच्या आहेत. बेटर लिंग्विस्टिक कॉम्पिटन्स, भाषेवर त्यांचे प्रभुत्व येण्यासाठी त्यांना व्याकरणातील काही जे असे घटक आहे तर ते पुन्हा त्याची उजळणी करणं किंवा ते पुन्हा नव्यानं त्या शिकवणं ह्या गोष्टी त्यातून करायच्या आहेत. चला तर आपण नेक्स्ट स्लाईडकडे जाऊया. नेक्स्ट स्लाईडमध्ये आहे प्रिस्क्राइब्ड टेक्स्ट. बघा, पनोरमा व्हॅल्यूज अँड स्किल्स थ्रू लिटरेचर, बोर्ड ऑफ एडिटर्स, ओरिएंट ब्लॅक्समन, सेमिस्टर थर्ड. तर याच्यामध्ये ह्या पुस्तकामध्ये जे कंटेंट्स आहेत ते पुढीलप्रमाणे असतील. त्याच्यामध्ये आहे प्रोज, त्याच्यामध्ये आहे पोएट्री, त्याच्यामध्ये आहे ग्रॅमर, त्याच्यामध्ये आहे सॉफ्ट स्किल्स. हे 4 प्रकारचे घटक या पुस्तकामध्ये जे तिसरं सेमिस्टर आहे त्यामध्ये अभ्यासाला असणार आहेत. तर ते आपण आता वन बाय वन बघणार आहोत. युनिट नंबर 1 प्रोज, and that first unit is for 12 clock hours. बघा, the first unit in this is a simple philosophy by Seathal. तर सिंपल फिलॉसॉफी, जीवनाचं जे एक तत्त्वज्ञान आहे ते काय आहे हे आपण यातून अभ्यासणार आहोत. तर दुसरा आहे द होम कमिंग बाय रवींद्रनाथ टागोर. तर रवींद्रनाथ टागोर यांची ही जी एक हृदयस्पर्शी कथा आहे ती कथा आपण यामध्ये अभ्यासणार आहोत, जी या अगोदरच्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे लिटररी लँडस्केप्समध्ये सुद्धा ही कथा आलेली होती. त्यानंतर द वर्जर, सोमरसेट मॉम यांची ही कथा आहे, स्टोरी आहे, ही आपल्याला अभ्यासायची आहे. देन युनिट नंबर 2 पोएट्री. हा जो दुसरा युनिट आहे, या दुसऱ्या युनिटमध्ये आपल्याला तोही 12 तासांचा आहे आणि यामध्ये आपल्याला ज्या कविता पाहायच्या त्या द पालकी बिअरर्स बाय सरोजिनी नायडू. सेकंड, ऑन द ग्रासहॉफर अँड द क्रिकेट, ही जॉन क्युट्सची कविता आपल्याला अभ्यासायची आहे. त्यानंतर व्हाईट ब्युटी बाय जॉर्ज मॅनले हॉपकिन्स, मीन्स G.M. हॉपकिन्स यांची ही कविता. ह्या 3 कविता आपल्याला अभ्यासायच्या आहेत. पहिल्या युनिटमध्ये प्रोज युनिटमध्ये 3 गद्य आणि कवितेमध्ये 3 पद्य असे आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यानंतर आपण पुढच्या युनिटकडे वळणार आहोत. युनिट नंबर 3 ग्रॅमर, अँड द ग्रॅमर युनिट इज फॉर 10 clock hours. त्यामध्ये आपण काय शिकणार आहोत? सो वी आर गोइंग टू लर्न द पॅसिव्ह व्हॉइस, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, अँड थर्ड निगेटिव्ह सेंटेन्सेस. हे आपण यात शिकणार आहोत 3 युनिट. त्यानंतर युनिट नंबर 4 व्होकॅब्युलरी, अँड दॅट युनिट इज फॉर 6 clock hours. आता हे 6 जी घड्याळी तासिक आहे यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? तर 1 word substitutes, then idioms, and then suffixes and prefixes. हे शब्दार्थाचे आपल्याला 3 घटक शिकायचे आहे व्होकॅब्युलरीमध्ये. त्यानंतर पुढचं युनिट आहे सॉफ्ट स्किल्स, तरल कौशल्य. हा मागील अभ्यासक्रमामध्ये TYBA वर्गासाठी सॉफ्ट स्किल्स हे स्वतंत्र युनिट आणलेलं होतं. मागच्या वर्षी फर्स्ट इयरसाठी BComसाठी सुद्धा सॉफ्ट स्किल्स त्यामध्ये लाईफ स्किल्स या नावाने आलेले आहेत. आणि यावर्षी आपण SYला सुद्धा सॉफ्ट स्किल्सचा हा काही भाग अभ्यासत आहोत, आपल्याला अभ्यासत आहे. त्यातलं लिडरशिप स्किल्स आणि टीमवर्क स्किल्स हे 2 अत्यंत महत्त्वाचे स्किल्स आपण ह्या सॉफ्ट स्किल्स या युनिटमध्ये शिकणार आहोत. बघा, त्यानंतर
सेमिस्टर 4 मधील जो सिलेबस आहे, जे घटक आहेत ते पण आपण अभ्यासणार आहोत. ते पण आपण या ठिकाणी त्याची ओळख करून घेणार आहोत. प्रोज पोएट्री, ग्रॅमर अँड सॉफ्ट स्किल्स यातलेच हे युनिट्स आहेत. तर प्रोजमध्ये द शिकागो स्पीच स्वामी विवेकानंद यांची आपण स्पीच अभ्यासणार आहोत. तसेच द लॉटरी तिकीट अँटोन चेखोव यांचं एक एसे आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर द ओपन विंडो ही H. मुनरो म्हणजे साकी यांची ही जी स्टोरी आहे, गूढ रहस्यमय असं असलेली जी काही स्टोरी आहे, कथा, ही आपण अभ्यासणार आहोत, की जी अगोदरच्या लिटररी लँडस्केप्स या पुस्तकामध्ये आलेली आहे. त्यानंतर युनिट 2 पोएट्री ऑन अनादर्स सॉरो ही विलियम ब्लेकची कविता आपण अभ्यासणार आहोत. देन लाफ अँड बी मेरी ही जॉन मेसफिल्ड यांची कविता आपण अभ्यासणार आहोत. अँड देन नंबर 3 द रॉक अँड द बबल लुइजा मे अल्कोट यांची ही कविता आपण अभ्यासणार आहोत. यातील ऑन अनादर सॉरो अँड द रॉक अँड द बबल हे ज्या दोन आहेत, ह्या नव्यानं आपण अभ्यासणार आहोत कविता, ज्या मागच्या अभ्यासक्रमामध्ये नव्हत्या. त्यानंतर युनिट नंबर 3 ग्रॅमर, यामध्ये आपण अभ्यासणार आहोत क्वेश्चन टॅग्स, सिम्पल, कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस आणि डिग्रीज ऑफ कंपॅरिझन्स. सेमिस्टर 3मध्ये आपण पॅसिव्ह व्हॉइस, डायरेक्ट, इनडायरेक्ट आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस ही आपण अभ्यासणार होतो. तर यामध्ये आपण क्वेश्चन टॅग्स, सिम्पल, कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस, डिग्रीज ऑफ कंपॅरिझन ही आपण अभ्यासणार आहोत. देन युनिट नंबर 4 व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरीमध्ये आपल्याला कोलोकेशन्स शिकायचे आहेत, वर्ड्स दॅट गो टुगेदर, अँड सेकंड फ्रेझल वर्ब्स, थर्ड कॉमनली कन्फ्यूज वर्ड्स. तर हे तुम्ही व्होकॅब्युलरीचे जे घटक आहेत ते आपल्याला शिकायचे आहेत. आणि लास्ट वन सॉफ्ट स्किल्स. तर सॉफ्ट स्किलमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स आणि टाईम मॅनेजमेंट हे 2 स्किल्स तुम्ही शिकणार आहात. ठीक आहे. क्वेश्चन पेपर पॅटर्न. आता कोविड-19 त्याच्यामुळे जे काही लॉकडाऊनमुळे, पॅन्डेमिकमुळे जी काही परिस्थिती झाली आहे, त्यामुळं मागच्या वर्षीच्या परीक्षा ह्या फर्स्ट इयरच्या आणि सेकंड इयरच्या घेण्यात आल्या नाही. इंटरनल असेसमेंटच्या मार्क्सवरून ते तुमचं ॲन्युअलचे मार्क्स हे काउंट केलेले आहेत. त्यामुळे इथेही या इंटरनल असेसमेंटच्या मार्क्सला अत्यंत महत्त्व आहे. तर तुमच्या सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 ही स्वतंत्रपणे 100 मार्कासाठी तुम्हाला असणार आहे. त्यातला पहिलं जे सेमिस्टर असेल, कोणतंही 3रं किंवा 4थं सेमिस्टर, यातलं 30 मार्काचे हे इंटरनल असेसमेंट, त्यामध्ये 20 मार्काची एक रिटन टेस्ट किंवा ती जी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स जी टेस्ट असेल, ती टेस्ट तुम्हाला द्यायची आहे, जी 20 मार्काची असेल. आणि 10 मार्काचं त्याच्यामध्ये एखादं तुमचं ट्युटोरियल असेल, एखादा प्रोजेक्ट असेल, एखादा सेमिनार असेल किंवा ओरल असेल, या स्वरूपावर तुम्ही 10 मार्क, टोटल 30 मार्क तुम्हाला त्यासाठी असणार आहे. आणि 70 मार्कासाठी तुमची एक्सटर्नल किंवा युनिव्हर्सिटी लेवल एक्झामिनेशन तुमची होईल. टोटल 100 मार्काचे असेल. यामध्ये वेळोवेळी जे काही अपडेट्स होतील ते तुम्हाला सांगितले जातील. ठीक आहे. तर हे तुमचं SYBA कंपल्सरी इंग्लिशचा एकूणच पाठ्यक्रम सिलेबस कसा आहे, कसा असणार आहे आणि त्यात आपण काय काय शिकणार आहोत याबद्दलचं ही थोडक्यात ओळख आपण करून घेतलेली आहे. ठीक आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका विशिष्ट टॉपिकवरती माहिती पाहणार आहोत, आपण शिकणार आहोत. तर आत्तासाठी आपण या ठिकाणी मी तुमची रजा घेतो. माझे असे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.